तर मित्रांनो, आज आपण विजोरीच्या स्वाभिमानी केसरी मैदानात आहे आणि आज सेमी क्रमांक 3 मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळाली आणि आपला वाघवडीचा हिंद केसरी रोमन ह्या लढतीत फायनलसाठी पात्र झाला आहे। आपल्यासोबत रोमनचे मालक आहेत प्रमोद दादा। पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन। आज खऱ्या अर्थानं आपला रोमन आणि शिरवळचा संग्राम ही गाडी तिसऱ्या सेमीत पळाली, पण गटाला आणि सेमीला पण चांगली गाडी पळाली। काय सांगाल आज कसं काय नियोजन होतं? काय नियोजन म्हणजे एक 2-3 दिवस पाठीमागे नियोजन झालं। खऱ्या अर्थानं ही जोडी पहिल्यांदाच पळाली आहे का? पहिल्यांदा फर्स्ट टाइम बरं, कसं वाटलं आज सेमीत? एक ठराविक अनुभवच होता म्हणायचं। हो, आपला तर तुम्ही मागच्या वेळेस पण म्हणणार होता की बकासूर देव आपल्या सेमीमध्ये होता आणि आज पण तोच आला होता। म्हणजे ऍक्च्युली एकत्र यायला नाही पाहिजे माझी इच्छा होती। आता खऱ्या अर्थानं आज एक चुरशीचा सेमी होता, काय वाटत होतं तुम्हाला आज? शेवटी देव आपल्या सेमी मध्ये होता, माझी आशा होती की देव लागेल, पण आज जरा वेगळं पाहायला मिळालं। तर दादा, रोमन सध्या आपलं गुलालात नाव करतोय, आज कसं काय नियोजन झालं होतं शिरवळच्या संग्राम आणि रोमनचं? शिरवळ संग्राम परवा आपलं ते पुण्यामध्ये शिरवळ मैदान झालं, त्यावेळी तिथं पाहायला बघितलं, मग त्या दिवशी संध्याकाळचं आमचं नियोजन झालं। आज आपलं ड्रायव्हर कोण होतं? आपले अप्पा ड्रायव्हर। काय सांगाल त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल? काय सांगाल? नाही, ते असले आम्ही म्हणजे ते असले की आम्ही बिंदास असतोय, कारण त्यांना आपल्या कोंडा जजमेंट माहीत झाले, बरोबर, त्यामुळे त्यांना पण माहित आहे, त्यांचा पण आपला पण त्यांचा विश्वास आहे, त्यांचा आपला विश्वास आहे। नक्कीच। आता महाराष्ट्राला ही जोडी बघायची की आपला बकासूर आणि रोमन ही जोडी कधी पाहायला मिळेल? काय मिळेल, लवकरच मिळेल, कारण ही आतापर्यंत सेमीत आले ही जोडी, फायनल मध्ये पण आले, पण आता दोघं एकत्र पळताना कधी पाहायला मिळेल? मिळेल की लवकरच मिळेल। कसं वाटतं एकंदरीत आजचं मैदान एकंदरीत कसं आहे? काय आजचं मैदान नियोजन त्यांचं एक नंबर आहे आणि मैदान पण त्यांनी रास्त क्लिअर चालू आहे त्यांचं मैदान। नक्कीच। ज्यावेळी सेमी पुकारला होता त्यावेळी तुम्ही म्हटला की बकासूर देव तो नव्हता लागायला पाहिजे होता, पण लागला, त्यावेळी तुम्ही काय तुमच्या मनात आला असेल? शेवटी आपलं पण त्या बैलावरती प्रेम आहे, कारण ते बैलगाडी क्षेत्रातला शेवटच आहे एकदम। नक्कीच, त्यामुळे शिवाय आपली पण म्हणजे इच्छा नव्हती, म्हणजे यायला नाही पाहिजे होती, काय शेवटी आले दोन्ही एका सेमीतच। नक्कीच। सुट्टीला कोण होतं आपलं? काय सुट्टीला आमचे ते मुरुमचे होती ती, आज फर्स्ट टाइम ते आपल्या माणूस नव्हता सुट्टीला। दादा, रोमन आता आपला पुसेगाव हिंद केसरी झाला, तिथनं पासून किती साधारण गुलाल झालेत अंदाजे? 8-9 गुलाल झालेत आणि आता रोमनला चांगले पैरे पण मिळतात आणि रोमन खऱ्या अर्थानं एक तुमचं नाव करतोय, म्हणजे म्हणलं तर पहिल्याला भरपूर अडचण आल्या, पहिल्यांदा अजून सगळं अडचण येते, पण शेवटी सकाळी सूर्य उगवतो संध्याकाळी मावळतो, प्रत्येक दिवस येत राहतो। नक्कीच, बरोबर, प्रत्येकाचं एक नाही दिवस चमकत राहतो। नक्कीच दादा। आणि मित्रांनो, मी सांगू शकतो आपल्या व्हिडिओ मार्फत की रोमन हा सर्वसामान्यांचा बैल आहे आणि तो पळतोय, मालकासाठी पण पळतोय आणि मालकाला त्या अजूनही म्हणतात ते पैरे मिळत नाहीयेत, पण तुम्ही त्या रोमनचा तुम्ही पळ पाहू शकता आणि त्यांना पैऱ्यासाठी 100% फोन करू शकता, कारण तो पळतोय। दादा, काय पैऱ्यात अडचण काय नक्की येते? म्हणजे अडचण म्हणजे काय, जॉब जसा आपल्याला बैल म्हणजे आपल्या बैलाला जसा बैल पाहिजे तसा आपल्याला अजून तरी काही बैल मिळालेला नाही, आणि ज्यांना आपण एका शब्दावरती बैल दिला ते पण आता काय फोन उचलत नाहीत आमचे, कुठेतरी म्हणजे कमतरता थोडी, म्हणजे असं वाटतंच की आपला बैल पण पळतोय। म्हणजे पैरे इथून पुढे करता म्हणजे माझं नाही, दुसऱ्यांना पण सांगतो, कारण कसं आहे हे चेकर आहे, आज तुमचा पळणार आहे, म्हणजे त्यांचा पळणार, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे। आज तुमचा बैलाच कमी पाहिला, का कमी पाहिला हे पण बघितलं पाहिजे, काय त्या बैला मिस्टेक काढली हे बघत नाहीत, बैल फक्त बैल कमी पडला हे बघते ते, आणि तो का कमी पाहिला हे बघत नाही। नक्कीच दादा, खऱ्या अर्थानं म्हणजे बैलगाडा क्षेत्रात हे होत राहतं, पण माणसाने नक्कीच पळतोय त्याला महत्त्व दिलंच पाहिजे, कारण आता रोमन पण चांगला पळतोय तर तुमचा पण चांगला पैरा मिळालाच पाहिजे। पण आता आज पण चांगला गुलाल राहिला आहे आणि खऱ्या अर्थानं लढत झाली आहे, नाव केलं रोमननं तुमचं। फायनल कसं लक्ष वाटतं तुम्हाला फायनलला? शेवटी काही असेल ते नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला। आज रोमनने खऱ्या अर्थाने एक गुलाल मिळवून दिला तुम्हाला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद। तर मित्रांनो, बघू शकता वाघवाडीचा हिंद केसरी रोमन सुद्धा फायनलसाठी पात्र झाला आहे।